माहेरी जायची एक्साइटमेंट वेगळीच असते ना. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या मम्मीच्या घरी जायचं म्हणलं ना तर मला ना रात्री आदल्या दिवशी झोपच येत नाही. असं होतं मला की मी कधी मम्मीकडे जाणार आहे. त्याच्यामुळे ना मी 2-3 दिवस आहे ना खूप जास्त खुश असते की मम्मीकडे जाणार आहे. पण तुम्हाला सांगते, आता मी उठल्या आज आहे ना लवकर लवकर कामं आवरून घेतली आणि डिहायड्रेशन नको व्हायला म्हणून सकाळी उठल्याबरोबर नारळ पाणी पिलं. आणि खाली गेल्यावर मला समजलं की आज सासूबाईंनी काढले होते फळीची भांडी घासायला. आता मी प्रेग्नंट असल्यामुळे ना मला आहे ना मोठी मोठी भांडी घासायला अजिबात नाही जमत. तर सगळी मोठी भांडी काकूंनी आमच्या घासली. मम्मीनी ना सगळं घर आवरलं बाहेरचं आणि मी सगळी छोटी छोटी भांडी जी असतात ना छोट्या मांडणीवरची ती सगळी घासली. पहिलं मला एकटीला सगळे फळीचे भांडे पण घासायला व्हायचे, पण आता अजिबात तसं नाहीये. आणि मम्मीला आणि काकूला थोडीशी मदत केली आणि थोडा त्यांच्यासोबत टाइम घालवला. इथं मम्मीची अजून कामं राहिली होती बरीच, तर मम्मी तेच कामं आवरत होती. मी म्हणलं मम्मीला चला मम्मी मी जाते आता, आणि आम्ही लगेच निघालो कारण की आमच्या साक्षीचा होता उद्या बड्डे. माझी बारकी बहीण आहे, तिचा बड्डे होता उद्या, म्हणून आहे ना आम्ही खरं तर 2 दिवस राहायचा मम्मीकडे प्लॅन केला होता. केक बुक केला साक्षीसाठी मस्त असा, आणि केक तुम्ही उद्या बघाच की आम्ही कोणता केक बुक केला होता साक्षीसाठी. तर आहे ना तिथं आम्ही मस्तपैकी मोमोज पाणीपुरी असं खात बसलो होतो, कारण की आम्हाला सगळ्यांनाच आहे ना मोमोज खूप जास्त आवडतात. आणि खास म्हणजे मला आहे ना ठेल्यावरची पाणीपुरी खूप जास्त आवडती, म्हणून आहे ना मी ती खाल्ली मस्तपैकी 2 प्लेट माझं मन भरसपर्यंत. घरी आल्यानंतर बघितलं तर साक्षीने मस्त चिकन आणि मासे वगैरे फ्राय केले होते, तर ते सुद्धा मस्त जेवण एन्जॉय केलं. आणि असा माझा आजचा दिवस गेला. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.